व्हीएसआर व्हेंचरच्या मालकाचा आम्हाला संशय येतोय व्ही.के. सिंगचा, त्याच्याच विमानात जाणं हे धोकादायक असू शकतं, कारण त्यांनी सुपारी घेतलेली आहे. तुमच्या ऑफिसमधल्या सगळ्याच अधिकाऱ्यांशी बोललो की ह्याच्यापुढे जरी पुढचे काय विमानांचे प्रवास असतील ते VSRच्या कंपनी कधीच होऊ शक्य नाही आणि ते होणार. मला पण स्वतःला अजून काय माहिती पाहिजे, कारण सगळ्यांच्या समोर येऊन नुसतं काय गोष्टी बोलून तिथं फायदा नाही. आपल्याला सगळी खरी माहिती पाहिजे आणि सगळ्यांच्या समोर तथ्य यायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही विचारपूर्वक हा निर्णय घेतला. सगळ्यांनी झालं. मी सुनेत्रा बहिणींशी बोललो. ते बोलले की माझा दौरा ऑफिसमधनं तयार झाला आणि त्यात त्यांना कळालं की त्यांना CM साहेबांबरोबर प्रवास करायचा, त्याच्यामुळे त्यांनी तिथं तपास तसा केला नाही. हे माझ्या जेव्हा कानावरती आलं, मी स्वतःच आपल्या बहिणींच्या ऑफिसमधल्या सगळ्याच अधिकाऱ्यांशी बोललो की ह्याच्या पुढे जरी पुढचे काय विमानांचे प्रवास असतील ते VSRच्या कंपनी कधीच होऊ शक्य नाही आणि ते होणार. एक कार्यक्रम झाला होता मराठी भाषा दिनाचा, त्यामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी ह्या VSRनी गेल्या आणि त्यानंतर काल पत्रकारांनी प्रश्न विचारला का व्हीएसआर व्हेंचरच्या संदर्भात ज्या व्हीएसआर व्हेंचरच्या मालकाचा आम्हाला संशय येतोय व्ही.के. सिंगचा, त्याच्याच विमानात जाणं हे धोकादायक असू शकतं, कारण त्यांनी सुपारी घेतलेली आहे. या VIP लोकांना ठार करण्याची सुपारी व्हीएसआर व्हेंचरच्या मालकाने घेतलेली आहे. आणि जर तसं असेल तर अशा पद्धतीनं VSRचं विमान का दिलं गेलं, आमचा तोच तर प्रश्न आहे ना. दादांना सुद्धा हे विमान का दिलं गेलं, कोण्या अधिकाऱ्यानं दिलं, कसं दिलं, 28 तारखेला सकाळी त्याच विमानानं जा असं का म्हणलं. नंतर उत्तर येतं का VSRनी सर्व VIP त्यांची मुवमेंट करतात, पण ते धोकादायक आहे. माझी आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या सर्व मंत्र्यांना विनंती आहे, एक वेळ बाय रोड प्रवास करा, एक वेळ ट्रेननं प्रवास करा, पण VSR व्हेंचर कंपनी म्हणजे सध्या इथल्या चांगल्या लोकांचा कर्दन काळ आहे. त्यांना महाराष्ट्राचं राजकारण संपवण्याची मोठी सुपारी भेटलेली आहे अंडरवर्ल्ड करून. त्याच्यामुळे VSR कडे जाण्याचा अजिबात डोक्यातून विचार काढून टाकावा. मी एकनाथ शिंदे साहेबांनाही परवाच्या दिवशी नमस्कार केला आणि सांगितलं, साहेब तुम्ही प्रवास करताना VSR नाव दिसलं तर करूच नका, एखादा कार्यक्रम स्किप झाला तर चालेल. हेच मी देवेंद्रजींनाही म्हणतो. आणि त्या दिवशी आदरणीय सुनेत्रा वहिनी त्याच विमानात गेल्याचं जेव्हा जयदादाला कळलं, त्यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना पण दिलेल्या आहेत की इथून पुढे असं होता कामा नये. आणि मला विश्वास आहे की आता इथून पुढे VSR वर आम्ही तरी आमच्या पक्षाकडून कोणी जाणार असं दिसत. शेवटी जयदादा असतील, पारदादा असतील, या दोघांनाही वाटतंच की आपल्या वडिलांचा जर असा घातपात अपघात विमानाचं जे काय असेल ते जनतेच्या मनातले प्रश्न, शेवटी महाराष्ट्राची जनता आज ना उद्या आम्हाला प्रत्येकाला विचारल. त्याच्यामुळे CBI चौकशी ही झाली पाहिजे, ही जयदादाची भूमिका आहे. आणि त्यांच्याकडे मी मागेही सांगितलं होतं की सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्यांचा एकदा झाला की ते स्वतः आता पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईत त्यांनी स्वतः सांगितलंय की पत्रकारांसोबत ते बोलतील, पत्रकार परिषद घेतील. आणि त्यामुळं CBI चौकशीच्या संदर्भात आम्ही सगळे गंभीर आहोत. CBI चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला खरं काय ते एकदा कळलं पाहिजे. आणि आदरणीय सुनेत्रा वहिनींनी सुद्धा DGCAचा अहवाल आल्यानंतर त्या बोलतील एवढं मात्र नक्की. DGCAचा पहिला अहवाल जो आला तो त्रोटक अहवाल आहे, त्याच्यावर कोणाचाही विश्वास असण्याचं काही कारण नाही. पण DGCAचा सुधारित अहवाल आल्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार ह्या पण बोलतील, त्याबद्दल काही दुमत नाही. आणि जयदादांनी जे CBI इन्क्वायरी मागितलेली आहे ती इन्क्वायरी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांच्या मनात आहे की ते सत्य काय त्या घटनेचं हे जनतेच्या